सगळ्यांना दुःख आहे, तुलाच नाही सगळ्यांना आहे, म्हणून आम्ही तुझ्या मागे आलो. सगळ्यांना दुःख आहे, तुलाच नाही म्हणून तुझ्या उठून तुझ्या मागे आलो. कधी आम्ही 2 गोट रिझवून झिंगलेल्या नवऱ्याकडून दररोज घरी होणारा राडा, संसाराची झालेली राख रांगोळी, मुलांचे अंधकारमय भवितव्य असल्या कर्मदरिद्री जीवनाला वैतागलेल्या रणरागिणींनी मंगळवारी रौद्र अवतार घेतला. बेकायदेशीर गावठी दारू विक्री करणाऱ्यांचे घर गाठले. गावात परत दारू दिसली नाही पाहिजे, दिसलीच तर गाठ आमच्याशी आहे असा सज्जड दम देऊन या रणरागिणी परतल्या. घटना आहे शहराला लागूनच असलेल्या खंबाळे गावातील. कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना राजरोसपणे घरात गावठी दारू विकली जात असली तरी कायद्याच्या रक्षकांचे त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होते. सहजच दारू उपलब्ध होत असल्याने गावातील तरुण पिढी दारूच्या आहारी गेलेली आहे. नवरा दररोज झिंगून घरी येत असल्याने झगडे भानगडी ही नित्याच्याच झालेल्या, शिवीगाळ मारझोड तर जणू काही 5वीलाच पुजलेली आहे. या एकाच प्यालामुळे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलीच, शिवाय लेकरा बाळांचे भविष्यही अंधकारमय झालेले दिसते. या साऱ्यालाच कटकटीला वैतागलेल्या गावातील सगळ्याच रणरागिणींच्या सहनशीलतेचा मंगळवारी अखेर अंत झाला. या एकच प्यालाचा आज कायमचा सोक्षमोक्ष लावायचा अशी खूणगाठ बांधत घराबाहेर पडल्या. एकत्र आलेल्या गावातल्या सगळ्याच रणरागिणींनी सरपंच सरला भुईर यांच्या नेतृत्वाखाली दारू विक्री होणारे घर गाठले. बेकायदेशीर दारू का विकतो म्हणून संबंधिताला जाब विचारला. तुला प्यायची तेवढी दारू पी, पण घरात दारूचा ड्रम सापडला तर गाठ आमच्याशी आहे असा सज्जड दम या महाशयाला दिला. ग्रामपंचायतीत दारूबंदीचा ठराव करून पोलिसांना तसे निवेदनही देण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कैलास मोरे, सारिका मोरे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, नाशिक.